स्टुडंट विजय मॅथ्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हे जे इक्वेशन आहे ते नॉन लिनियर इक्वेशन आहे. नॉन लिनियर इक्वेशनचं लिनियर मध्ये कन्वर्ट करून आपल्याला गणित सॉल्व्ह करायचे आणि एक्स आणि वायच्या किमती काढायचे. म्हणजे हे जे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे ती नॉन लिनियर आहे. कोणतं आहे? नॉन लिनियर. त्या नॉन लिनियरचं आपल्याला लिनियर मध्ये करायचे, मग सोडवायचे आणि एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काढायचे. आता आपण नॉन लिनियरचं लिनियर कसं करायचं ते आधी बघून घेऊया. आपण काय म्हटलेलं आहे, लिनियर इक्वेशन म्हणजे काय असते? 4m अधिक 6n बरोबर 5. म्हणजे छेदस्थानी किती असते? 1. मग आपल्याला मग काही असू द्या, संख्या असू द्या किंवा व्हेरिएबल असू द्या, छेदस्थानी आपल्याला काहीच नाही ठेवायचं. आपल्याला ते लिनियर मध्ये कन्वर्ट करायचे. मग आता कसं करायचं लिनियर मध्ये कन्वर्ट? खूप सोपं आहे. आता हे जर 5 बाजूला काढलं बघा, 5 x वजा 1 असं इक्वेशन आहे. मग हे जर 5 बाजूला काढलं तर इथं काय? 1. मग राहिलं काय रे? 1 छेद x वजा 1 हे राहिलं, बरोबर आहे. मग आता हे जे राहिले ना, करणारे दुसरं व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि वाय सोडून दुसरं व्हेरिएबल कोणतंही पुट करायचं. म्हणजे आपण ह्याच्याबद्दल यम ठेवलं म्हणजे आपलं काय होणार आहे? 5m. म्हणजे ह्याच्याऐवजी जर आपण यम ठेवलं तर आपलं रिप्लेस होऊन आपल्याला तिथं काय येणार आहे? 5m. तसंच ह्याचं पण हे आता 1 छेद y वजा 2 आहे. ह्यातलं ही एक बाजूला काढलं तर इथं काय? एकच असणार आहे भागिले y वजा 2. म्हणजे इथलं जर आपण एक बाजूला काढलं तर इथं काय नाही, म्हणजे दुसरं व्हेरिएबल म्हणजे n ठेवलं तर आपलं इक्वेशन काय होणार आहे? 1n. काय होणार? 1n. म्हणजे आपल्याला काय काढायचंय? छेदस्थानचं सगळं घालवायचंय. ते जर घालवायचं असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला एखादं व्हेरिएबल पुट करावं लागेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोन इक्वेशन आहेत ना, दोन्ही इक्वेशन मध्ये सेम पार्ट असलं पाहिजे बरं का. सेम पार्ट म्हणजे इथे x वजा 1 आहे ना, इथं पण असलं पाहिजे. इथं y वजा 2 आहे ना, इथं पण असलं पाहिजे. ते आधी चेक करायचं सेम पार्ट आहे का. असेल तरच आपण त्याच्याबद्दल पुट करू शकतो. मग आता पहिले इक्वेशन मी हे 5 बाजूला काढलं, काय राहिलं रे? 1 छेद x वजा 1 प्लस इथं पण एक बाजूला काढलं, काय राहिलं रे? 1 छेद y वजा 2 बरोबर 2. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं मी. सेम त्याच प्रकारे आता याचं काय करायचं? हे पण 6 बाजूला काढलं, 6 गुणुले 1 छेद x वजा 1 वजा वजा 3 गुणुले 1 छेद y वजा 2 y वजा 2 बरोबर 1. इथं 1 आहे. आता बघा, हे आपण इक्वेशन लिहिलं, सगळ्यांनी इक्वेशन लिहिलं. आपण जे बाजूला काढायचं होतं ते पण आपण 1 छेद x वजा 1 आणि इथं पण 1 छेद x वजा 1 हा सेम पार्ट आहे. मग त्याच्यासाठी मी यम पुट करणार आणि इथं 1 छेद y वजा 2, इथं 1 छेद y वजा 2 हा सेम पार्ट आहे. मी त्याच्यासाठी n ठेवणार. म्हणजे मला सेम पार्ट दिसतोय की नाही, म्हणून मी काय केलं? पुट 1 छेद x वजा 1 बरोबर यम अँड 1 छेद y वजा 2 बरोबर n. म्हणजे मला जो सेम पार्ट दिसतोय ना, त्याच्यासाठी मी m आणि n ह्या किमती पुट केल्या. आता चला आपण इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पुट 1 छेद x वजा 1 m आणि 1 छेद y वजा 2 n इन इक्वेशन 1 आणि 2. चला ठेवून बघू आपण. 5 ह्याच्याऐवजी काय येणार आहे? m अधिक हे एक आहे असं, ह्याच्यासाठी काय येणार आहे? n बरोबर 2. ह्याला इक्वेशन नंबर पुढचं नाव देऊ 3. सेम खालच्याचं पण तसंच करायचं 6. ह्याच्याऐवजी काय ठेवणार आहे? इथं m म्हटले मायनस हे 3 आहे असं, ह्याच्याऐवजी काय ठेवायचे रे? n बरोबर 1. ह्याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊ. म्हणजे आपल्याला काय करायचंय तर इक्वेशन तयार करायचे, म्हणजे लिनियर मध्ये कन्वर्ट करायचे आणि मग त्यांचं सोल्युशन करायचे आणि फायनल आन्सर आपलं x आणि y च्या किमती असणार हे तर फिक्स आहे. आता आपल्याला नॉन लिनियरचं लिनियर आपल्याला इक्वेशन भेटलं, दोन्ही पण लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट झालं. आता आपल्याला काय करायचंय तर ह्यातलं कोणतं पाहिजे. मग आता ह्यातलं कोणतं व्हेरिएबल कॅन्सल करू आपण? n. का तर n ला इथं 3 आहे, इथं 3 आणण्यासाठी ह्या
तीन इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करू रे? 3 ने. आपण इथं मल्टिप्लाय इक्वेशन 3/3 3 नेच का मल्टिप्लाय केलं का तर इक्वेशन आपल्याला सारखे करायचे म्हणून 3 ने मल्टिप्लाय केलं. मग नवीन इक्वेशन काय होते रे? इथे 3 ने मल्टिप्लाय केलं 5 3 15m वजा अधिक 3n अधिक चिन्ह आहे बरोबर 3 दोन्ही 6 म्हणजे इथं आपण ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं त्यावेळेस नवीन इक्वेशन हे भेटलंय. याला इक्वेशन नंबर 5 नाव देऊ. आता पुढं 4 आणि 5 चं कंपॅरिझन जर केलं तर ह्यांची बेरीज करू शकतो का वजाबाकी कशावरून ठरवायचं? हे 3n आणि 3n आपण सारखं करून घेतलंय. मग ह्याच्या समोरचं जे चिन्ह आहे ना इथं प्लस आहे आणि इथं काय रे मायनस आहे. जर प्लस मायनस असं जर चिन्ह त्या दोन इक्वेशनची आपण बेरीज करतो. काय करतो? बेरीज. आणि सेम चिन्ह असेल प्लस प्लस किंवा मायनस मायनस तर त्या दोन इक्वेशनची आपण वजाबाकी करतो. ह्या गोष्टी मी पहिलं लेक्चर सगळ्यांनी बघायचं त्या लेक्चर मध्ये ह्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. सगळ्यांनी आणखीन एकदा ते लेक्चर बघायचंय. बघा आता मग आपल्याला इथं प्लस आणि मायनस आहे. प्लस आणि मायनस असेल तर ह्या दोन इक्वेशनची काय करू? ऍड म्हणजे ऍडिशन. ऍड इक्वेशन 4 and 5. चला लिहून घेऊ आपण. मोठं इक्वेशन वर घ्यायचं 5 15m अधिक 3n बरोबर 6. दुसरे इक्वेशन काय रे? 6m वजा 3n बरोबर 1. ह्यांची ऍडिशन करायची. 3n ला 3n गेलं 15 आणि 6 किती झालं? 21 बरोबर 6 आणि 7 6 आणि 1 7. m हे गुणाकारात आहे तिकडे गेल्यावर काय झालं? भागाकारात. 7 1 7 7 3 21 म्हणजे m ची किंमत किती आली रे? 1/3. किती आली? 1/3. आता ही किंमत आपल्याला पुट करावी लागेल आणि n ची किंमत काढावी लागेल बरोबर आहे. मग आपण पुट करू. पुट m इज इक्वल टू 1/3 इन इक्वेशन. कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा तुम्ही. कशामध्ये करायची? 3 मध्ये करू आपण. 3 मध्ये 4 मध्ये करू आपण. पुट इन इक्वेशन 4. 4 इक्वेशन मध्ये आपण पुट करूया. आता 4 इक्वेशन काय रे? 6m - 3n इज इक्वल टू 1. m च्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे m तिथे 1/3 ठेवायचं. m काढून तिथे 1/3 ठेवायचं. आता भागाला 3 1 3 3 दोन्ही 6 2 1 2 वजा 3n बरोबर 1. आता मी काय करते व्यवस्थित लक्ष द्या. हे वजा 3n आहे ना मी तिकडं नेणार का तर मला वजाचं परत अधिक करायचं म्हणून मी 3n तिकडं नेलं. वजा 3n तिकडे गेल्यानंतर अधिक झालं आणि इथं अधिक 1 इकडे आल्यावर वजा झालं. म्हणजे काय झालं? वजा 1 बरोबर 3n. मी ही 3n वजाचं तिकडे नेलं अधिक झालं. हे अधिक आहे इकडे आल्यावर काय झालं? वजा. 2 मधून 1 गेले 1 राहिलं 3n. हे 3 गुणाकारात इकडे आल्यावर भागाकारात. म्हणजे n ची पण किंमत किती आली रे? n इज इक्वल टू 1/3. n ची पण आपल्याला किंमत किती भेटली रे? 1/3. आता इथं आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर संपलं का? नाही. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? वी नो दॅट. आपण काय मानलंय रे? आपण काय मानलंय तर 1/x वजा 1 बरोबर m आणि 1/y वजा 2 बरोबर n हे आपण मानलेलं आहे. हे आपण काय केलेलं आहे? मानलेलं आहे. मग आपण ठेवून टाकू त्याच्या किमती. आता 1/x ची किंमत काय? 1/x वजा 1 बरोबर m. मग m ची किंमत आपल्याला माहित आहे. किती माहित आहे रे? किमती आपण पुट करून टाकू. 1/x वजा 1 बरोबर m ची किंमत किती आहे? 1/3 आणि 1/y वजा 2 बरोबर 1/3. म्हणजे किमती आपल्याला माहित आहेत म्हणून पुट केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता हे इकडे गुणलं काय आलं रे? x वजा 1. हे इकडे गुणलं 3 1 3 अँड हे इकडे गुणलं y वजा 2 इकडे गुणलं 1 ला गुणलं तर तेच उत्तर येते वेगळं उत्तर येत नाही. हे याला गुणलं काय आलं रे? 3. हे प्लस 1 आहे तिकडे गेल्यावर काय झालं रे? मायनस 1 आहे तिकडे गेल्यावर प्लस 1 झालं. 3 आणि 1 4 म्हणजे x ची किंमत किती आली रे? 4. तसं y पण y इज इक्वल टू हे मायनस आहे तिकडे गेल्यावर काय झालं रे? प्लस 2 म्हणजे y ची किंमत किती आली रे? 5.
एक्स आणि वाय ची किंमत हे आपलं फायनल आन्सर असते. त्यामुळे आपण एक्स आणि वाय जोपर्यंत आपल्या पहिल्या सुरुवातीला क्वेश्चन मध्ये जे व्हेरिएबल आहे ना ते व्हेरिएबल शेवटपर्यंत त्याचं उत्तर निघत नाही तोपर्यंत स्टॉप करायचं नाही, का तर हे नॉन लिनियरचं लिनियर इक्वेशन करून मग आपल्याला सोडवायचे. त्यामुळे हा क्वेश्चन IMP बोर्डाच्या दृष्टीने महत्वाचा क्वेश्चन आहे, का तर बोर्डाला ह्या टाईपचा 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि तुमचे जे सेमिस्टर एक्झाम असते युनिट त्याला पण हा विचारला जाईल. त्यामुळे सगळ्यांनी हा क्वेश्चन व्यवस्थित करून ठेवायचा आहे आणि ह्या टाईपचा कोणताही क्वेश्चन मी सांगितलंय त्या पद्धतीने सोडवायचं. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने किंवा खूप सोपं जाईल. म्हणजे मी जी सांगितले ना ही पद्धत 5 बाजूला करायचं, हे वेगळं काढायचं, म्हणजे तुम्हाला सोपं काय जातं तर ह्याच्याऐवजी जे ठेवलंय ते तुम्हाला व्यवस्थित ठेवता येते क्वेश्चन मध्ये आणि उत्तर सॉल्व्ह करता येते. खाली वाक्य लिहायला विसरायचं नाही. x is equal to 4 and y is equal to 5 is the solution of given equation. हे वाक्य सगळ्यांनी बोर्डाच्या नाही, तुमची जी एक्झाम असते प्रत्येक एक्झामला लिनियर इक्वेशन ज्यावेळेस सोडवताय ना त्यावेळेस हे वाक्य लिहिणं खूप गरजेचं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना भरपूर शेअर करा आणि लाईक करा.